तेल तापत आहे आपलं इथे. तेल तापत आहे इथे. आपण तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला काय करायचं आहे आता. कोवळ्याची भाजी. कोवळ्याची भाजी करायसाठी लागणारं साहित्य. तेल इथे कढई ठेवलेली आहे. कढई गरम होत आहे. तेल तापत आहे त्यातलं. आता त्यात घेण्यात येणारं साहित्य. तेल तापलेलं आहे. कांदा, हिरवी मिरची, लाल मिरची, शेंगदाणे आणि कांदा. तर कांदा आपण तेल झालेलं आहे गरम, त्यात कांदा टाकून घेऊ. कांदा आणि मिरची. मिरची थोडी लेट टाकायची, इकडून टाकायची, बियाणे टाकायचं. अशा प्रकारे आता कांदा होत आहे. कांदा आणि त्यामध्ये कांदा गुलाबी होतं. कोवळं हे स्वच्छ धुवून घेतलं. आधी पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि धुतल्यावर त्याला बारीक फोडी चिरून घेतल्या आणि चिरल्यावर अजून फोडी धुतलेल्या आहेत या कोवळ्याच्या. ही टाकलं. शेंगदाणे मिरची आता टाकून घेऊ आपण. शेंगदाणे आणि मिरची आणि शेंगदाणे टाकून घेऊ. तळले की ते तोंडात येतात. तळल्यासारखे झाले की शेंगदाणे चांगले लागतात तळले. आणि यात चिंच घालत असतात कवळ्यात, पण चिंच इथे चिंच नसल्यामुळे आता मी लिंबू घेतला आहे. पण हे लिंबू सर्वात छोटी जेव्हा भाजी करतो आपण तर गॅस बंद करतो तेव्हा पिळायचं आहे. लिंबू घ्यायला काढून घ्यायचा. अर्धा लिंबू किंचित साखर आपल्या नंतर टाकायची आहे. मिरची 2 प्रकारच्या मिरची आपण लाल हिरवी टाकलेली आहे. त्यामुळे भाजी तिखटच चांगली लागते. कवळ गोडसर असते त्यामुळे. तर एवढं तिखट, धना पावडर, हळद आणि मीठ. मीठ हाताने अंदाज एवढं मीठ. तिखट, मीठ, हळद, धना पावडर एवढं घेतलं आहे. त्यात मोहरी टाकली. कांदा गुलाबी झालेला आहे आपला. आणि थोडंसं पाण्याचा शिपका मारला की थोडासा रस्सा करायचा आहे आपल्याला. त्यामुळे थोडंसं दाण्याचं कूट, थोडंसं शेंगदाणे तळलेले टाकलेले आपण तळून, थोडंसं दाण्याचं कूट, लसूण जिरं थोडंसं. हात स्वच्छ धुवून स्वयंपाक करायच्या आधी धुवून ठेवलेले हात असतात माझे. तिखट, मीठ, हळद, दाण्याचं कूट करायला लागेल. झालेलं आहे सगळं. तिखट जळते म्हणून जास्त वेळ तिखट झाल्यावर हे नाही करायचं. धुतलेल्या पुढे आता टाकून लिंबू नंतर द्यायचं आपल्याला. गॅस मोठा केला. या झाकणावर पाणी ठेवून गरम झालेलं पाणी आपल्याला नंतर टाकायचं आहे. कारण शेंगदाण्याचं कूट असल्यामुळे हा रस्सा घट्ट होतो. लसूण जिऱ्याची पण पेस्ट आहे. वेळेवर भाजी झाली की त्यावर सांबार टाकायचा. लिंबाची फोड. कवळ शिजायला जास्त वेळ होत लागत नाही. लिंबाची थोडा पण हे गरम मी आधी करून ठेवलं आहे, पण थोडं थंड झालं. ते थंड झालं त्यामुळे झाकणावर थोडं ठेवलं. एवढं पाणी पण लागणार आहे पूर्ण शिजायला, कारण कवळ्याची फोडी जास्त आहे त्यामुळे. किंचित लिंबू पिळल्यामुळे थोडीशी साखर, बिलकुल
तेवढं लिंबू पिळल्यामुळे आपल्याला एवढी साखर थोडीशी लागणार आहे. ती पाण्यात टाकून जेव्हा आपण गरम केली आता बघून घेऊ आपण बारीक थोडी तिखट मीठ मिक्स करायचं की पाणी शिंपवायच्या आधी त्यात पाण्याचा चिपका मारायच्या आधी 1-2 वेळा असं फ्राय केल्यासारखं हलवून घ्यायचं आहे तो, म्हणजे पूर्ण मसाला सर्व फोडींना लागलेला राहील. मोठाच केलेला आहे आपण झाकण ठेवून 2 वाफ झाल्यावर आपण त्यात आता थोडंसं पाण्याचा चिपका टाकून एवढं पाणी आपण आता त्यात किंचित साखर घातलेली आणि एवढं पाणी आपण मिक्स करायला ठेवून देऊ. आणि आता थोडं पाणी टाकल्यामुळे आता 10 वेळा आपल्याला हलवून झाकण उघडायचं काम नाही आहे. 2-3 वाफ घेऊ आपण त्याच्यात. आणि पाणी संपेपर्यंत जळायचा प्रश्न येणार नाही, कारण वर झाकणात ते पाणी आहे आणि खाली पाणी टाकलेलं आपण थोडंसं. जास्त रस्सा नाही, जास्त कोरडी नाही, अशी थोडीशी रस्सेदार ही भाजी तयार होते. गणपती आणि महालक्ष्मीमध्ये ही भाजी आवर्जून करतात, पोळ्याची भाजी. अशा प्रकारे आता मोठ्या ह्याच्यावर आपण ठेवलेलं आहे वाफ आली आणि गरम ते पाणी पूर्ण त्यातलं आटलं की हे पाणी टाकून देऊ आणि 5 मिनटात 2-3 मिनटात आता आपली भाजी तयार होईल. खूप वेळ झाकण काढलं की भाजी व्हायला वेळ लागतो, त्यामुळे एवढं लिंबू आपण नंतर मग गॅस बंद करताना चिंचसुद्धा घालतात कोणी, पण औषधं वगैरे चालू असले की चिंच वगैरे कोणाला जमते कोणाला जमत नाही, त्यामुळे आपण चिंच जरी टाकले 2 असे 1 लांब चिंचेचं हे टाकलं तरी होऊन जाते. मग लिंबू घालायची गरज नाही. होताना असं वाटलं आता पाणी आटलं का बघू आपण. एक वेळ मिक्सही करून द्यायचं आपल्याला टाकलेलं पाणी घेऊन. तुम्ही गॅस कमी करूनही करू शकता. एक 2 मिनटात भाजी होईल आपली. माझा मनीषा अंजली चॅनल आहे, यूट्यूब चॅनल मनीषा अंजली. ते तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, ज्यात रेसिपी आहेत, मराठी हिंदी गाणी आहेत, भजनं आहेत, योगा आहे, रेसिपी आहे, अजून नवीन टाकण्याचा प्रयत्न करेल. तर नक्की बघा. वेगवेगळे भाजी सर्वच करतात, सर्वांना भाज्या वगैरे सगळ्या येतात, पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते करायची, म्हणून ते वेगवेगळं करून पाहिजे. तुम्ही छानच करता, सगळ्यांना आहे, ते सगळ्या हुशारच आहेत सगळ्या महिला मुली आजकालची पिढी, पण काहीतरी वेगळं प्रत्येकाचं वेगवेगळं असते थोडंसं करायची पद्धत. ती पद्धत पाहण्यासाठी एक प्रयत्न आहे थोडासा. अशा प्रकारे
हे पाणी एवढं घालून जातं ना, आता पाणी नाही लागणार आपल्याला, एवढ्या याच्यात होऊन जाईल. थोडं एक काढून बघू आपण झालं की नाही. पाठी सगळं साल यातलं कवळ्याचं टाकायचं आहे, त्यात आपण कोणी साली काढून करतात. हे दाबून बघू आपण. हां, थोडंसं व्हायचं आहे, थोडं व्हायचं आहे, झालेलीच आहे, थोडं व्हायचं. तर कोणीही पाठ काढतात याची असं. मागचं साल जे म्हणतात हिरव्या कलरचं, लाल, कोणत्याला पिवळं असते, कोणतं ग्रीन कलरचं असते साल. तर ते काढून केलं की एवढी टेस्टी लागत नाही भाजी, म्हणून ते साल काढू नका. स्वच्छ धुवून घेतलं कवळ, आणल्याबरोबर स्वच्छ धुवून घ्या, बारीक फोडी करा, म्हणजे लवकर शिजायला मदत होते. आणि करा, खूप टेस्टी लागते. कोणते त्याचे सालं काढले की शेंगदाण्याचे सालं काढू नका. तसंच कवळ्याची नाही, बटाट्याची नाही. बटाटे स्वच्छ धुतले की, चिरलेल्या बटाट्याची भाजी करायची असली तरी स्वच्छ धुतले बटाटे की कापून करायची सालीसोबत, खूप छान लागते. हो, तर चालेल. साहित्य चिरून ठेवलं तरी, सगळं कापून वगैरे तयार करून ठेवलं तरी भाजी करायला वेळच लागते, कारण पूर्ण तयार झाल्याशिवाय ती चवदार लागत नाही. आणि तुम्ही घरी कराल तेव्हा कवळ्याची भाजी करायची असली तर मी मोठ्या ह्याच्यावर करत आहे, पण तुम्ही शेवटी जेव्हा शिजत आली तेव्हा कमी ह्याच्यावर ठेवून द्या. कमी ह्याच्यावर ठेवली की म्हणजे स्मूथ अशी होते ती, आणि गॅस कमी केला की वर पूर्ण तेल येते, त्यामुळे दिसायला सुद्धा चांगली दिसते ती. कमी गॅस केला की भाजी गॅसवरून उतरवायच्या आधी 1 मिनिट कमी करून ठेवायचं की वर तेल 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 येते, आणि 5 मिनिटात मग खाण्यासाठी तयार असते. पाणी जरी टाकलं तरी तुम्ही बघू शकाल भाजी काढल्यावर की पाणी एकही राहिलं नाही. त्या माझी रस्त्याची नाही झालेली आहे, कवळ लवकर शकतो. झाकून काढून घेऊ आपण. एक वेळेचे सगळे चमच्याने मिक्स करून घ्यायचे. झालेलीच आहे, आता झालेलीच आहे भाजी. आता हे लिंबू, आपला जो अर्धा लिंबू कापून घेतलेला आहे, बिया काढून घ्यायच्या आहे, कारण बी चुकून गेली तर त्यात कडू असते बी लिंबाची, त्यामुळे बी नको लावली. गॅस चालूच आहे माझा. लिंबू पिळल्याबरोबर बंद करून घ्या. लिंबू पिळून घेऊ आपण. गॅस बंद केला. बंद करून यावरच आपण 1 मिनिट राहू थोडी.
झालेली आपली भाजी काढून घेऊ आता आपण. तेल यात बऱ्यापैकी टाकला. तिखट मीठ तेल आपल्या म्हणजे तेल थोडं बरं टाकलं की चांगले लागते, थोडं जास्त असलं की त्या भाजीत. लिंबू टाकल्यावर आपण मिक्स करून घेऊया. लिंबू पिळा याच्यावर. वरून सांबार घाला आणि तयार आहे कवळ्याची भाजी. तर करून बघा कवळ्याची भाजी. थँक्यू.